नमस्कार, जय श्रीराम, जय भीम, जय घटोत्कच, जय बर्बरिक. मी मित्रांनो सचिन जोशी, तुमचा मित्र. मी सोशल मीडियावरती 2-3 पोस्ट मातंग समाजाच्या बाजूने काय केल्या, मातंग. काही लोकांचा मूळव्याध ठणकायला लागला. म्हणजे हे जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात आणि नेहमी समतेच्या, न्यायाच्या, बंधुतेच्या गोष्टी आभाळ हेपलत असतात, त्यांनी यथेच्छ मला शिव्या घातल्या. कोण म्हणतोय तुला मांगे एवढे आवडतात तर मग मांगाला तू मंदिरामध्ये पुरोहित कर. कोण म्हणतोय तुला मांग एवढे आवडतात तर मांगाला शंकराचार्य कर. तुला मांग एवढे आवडतात तर मांगाला तुझी पोरगी दे. किती जातीवादी आणि नालायक हरामखोर लोक आहेत, विचार करा. हे अहो, तुम्ही स्वतः तुमच्या SC समाजामध्ये प्रस्थापित आहात आणि तुम्ही तुमच्यापेक्षा ज्या खालच्या वर्गामध्ये जी लोक आहेत, तुम्ही आज एका लेवलला आलात, त्यांच्यामध्ये तुमची मुलगी देत नाही. देता का तुम्ही मुलगी? किती नवबौद्ध लोक मांग, मातंग, ढोर किंवा ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुलगी स्वतःहून देतात, अरेंज मॅरेज करायला जातात. अरे मी म्हणजे काही एखादी गोष्ट जर बोलली तर तुम्ही लगेच आई बहिणीवरती येता, तुझ्या मुलीला दे म्हणता. एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा की तुम्ही SC मधल्या जातीला मंदिरामध्ये पुजारी करा. ही पोस्ट बघा. तुमच्या माहिती करता पंढरपूरमध्ये सगळ्या जातीचे पुजारी आहेत. बालाजी मंदिरामध्ये सगळ्या जातीचे पुजारी आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये सगळ्या जातीचे पुजारी आहेत. अहो, आपल्या बाजूला तुळजापूर आहे, तर मराठा समाजाचा पुजारी आहे, धनगर पुजारी आहेत. अगदी SC ST म्हणजे महार, मांग पण पुजारी आहेत मंदिरामध्ये. तुम्ही वाचत नाहीत, आज टिकून ठेवलेला आहे. त्या समाजाच्या बाजूने जर मी 2 शब्द बोललो तर तुमच्या पार्श्वभागाला मिरच्या का लागतायत? मी माझ्या भावाचं चौकशी करतोय आणि त्यांना भाऊ म्हणतो म्हणजे मी माझी मुलगी दिली पाहिजे. हा निव्वळ हलकटपणा आहे. एखादा मांग, एखादा मातंग जर खरोखरच चांगला शिकलेला असेल, माझ्या लेवलचा असेल आणि माझ्या मुलीने जर तिला तो आवडला तर मी तिचा निर्णय सन्मान करेल. तुमचा समाधान करण्याकरता मी जाऊन सुद्धा कोण हुडकणार नाहीये. पण लक्षात ठेवा, मला काही फरक पडत नाही. चांगला माणूस पाहिजे, चांगली फॅमिली पाहिजे आणि माझ्या मुलीला सांभाळणारं चांगलं कुटुंब पाहिजे. स्वतःहून कोण कसायाकडे गाय देत नसतं, एक लक्षात घ्या. हा, काही गाई जातात, त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. आमच्यामध्ये पण जातात, आम्ही ऑनर किलिंग करत नाही. त्यामुळे जातीवाद्यांनो बाहेर पडा. पहिले तुम्ही तुमच्या मुली दुसऱ्या जातीमध्ये द्यायला सुरुवात करा आणि मग दुसऱ्यांना बोला. ठीक आहे? पटलं तर ठीक, नाही तर तुमची काय म्हणायचं. लोक परत म्हणतात जोशी खूप शिव्या घालतो. मग आजकाल प्रयत्न करतो मी शिवी न घालता कॉमेंट करायचा. तुमचंही भलं होऊ दे. पटलं तर शेअर करा, लाईक करा, प्रोफाईलला फॉलो करा. फॉलो करायला आपल्या अब्बाजीचं काहीच जात नाही. चांगले विचार ऐकायला मिळतात. धन्यवाद. जय भीम, जय घटोत्कच, जय बर्बरिक. हारे होएगा सारा, खाटू श्याम हमारा.